कापसासारखा मऊ लुसलुशीत हा मार्बल केक घरच्या साहित्यात बनवला आहे. एगलेस आहे, कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर काहीही वापरलेलं नाहीये. एकदा जर हा केक केला ना, प्रत्येक वेळेस असाच बनवाल. त्यासाठी 1 वाटी दही, पाऊण वाटी रिफाइंड ऑइल, अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर घ्यायची. ह्याला छान व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. तर आज इथे मी अंजलीचा पॉवर फ्री ब्लेंडर वापरते, ज्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये. हाय स्ट्रेंथ, परफेक्ट फिनिश आणि बेटर क्वालिटी असलेला हा ब्लेंडर हँड ऑपरेटेड आहे. मिल्कशेक, लस्सी, टोमॅटो सूप किंवा डाळ घोटण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. या ब्लेंडरची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा लिंक, मी लगेच तुमच्या DM मध्ये ह्याची लिंक पाठवून देईन. रिटर्न गिफ्ट काय द्यायचं किंवा हळदी कुंकवासाठी काय वाण द्यायचं हा जर प्रश्न पडला असेल ना, तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे. हे सगळं छान फेटून झालं. यामध्ये घालूया 2 वाटी मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. पुन्हा हे सगळं छान ब्लेंड करून घेऊया. पहा, अशी एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी आली पाहिजे. 1 चमचा कोको पावडरमध्ये हे मिश्रण घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. केक टीनला मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. त्यामध्ये केकचं अर्ध मिश्रण घालूया. थोड्या थोड्या अंतरावर वरून हे चॉकलेटचं मिश्रण घालायचं. पुन्हा हे जे केकचं बॅटर आहे ते सगळं घालायचं. सुरीच्या साह्याने असं छान फिरवून घेतलं ना की मस्त मार्बल सारखी याला डिझाईन येते. आणि आपला केक आता बेक करण्यासाठी तयार आहे. कढईमध्ये बेक करणार असाल तर साधारण 10 मिनिट कढई ही प्रीहीट करून घ्या. त्यामध्ये एक स्टँड ठेवा, त्यावर केक टीन ठेवा. चला आता यावर झाकण ठेवूया, काहीतरी हेवी बेस ठेवूया. सुरुवातीचे 3 ते 4 मिनिट फक्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. त्यानंतर 50 मिनिटांपर्यंत स्लो फ्लेमवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. आणि पहा काय सुंदर कलर आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा केक ट्राय करा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी आणि विशेष म्हणजे अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.